दिवा पेटवण्यासाठी आपल्याला काय काय लागतं? रॉकेल पाहिजे, पेट्रोल पाहिजे, मग काय पाहिजे? वात पाहिजे, तेल पाहिजे, काहीतरी पाहिजे ना ज्वलनासाठी. हा पाण्यावर पेटणारा दिवा आहे, पाण्यावर पेटणारा. आता मगाशी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. हा बघूया पेटतोय का? पेटला का? परत एकदा बघूया. परत पेटला का? काय कारण आहे? पाण्यावर पेटू शकतं की पाणी हे तर ज्वलनाला मदत करत नाही, पाणी आग विझवते. मग काय कारण असावं? काय याच्यामध्ये विज्ञान? कोणाला माहित असेल तर सांगा. हा बोल, हा बोल. पाण्यात अजूनही दिवा पेटतोयच का? पेटलेलंच आहे. प्रश्न विचारा, प्रश्न विचारा, पुन्हा पुन्हा बोल. पाण्यावर तेल आहे नाही, आता समोरच आपण इथलं पाणी घेतले, त्यात तरी काही तेल नव्हतं. पण पाण्यावर तेल असेल तरी दिवा पेटेल का? पाणी आणि तेल मिक्स केलं तर दिवा पेटेल. ठीक, काही प्रमाणात पेटेल बरं काय. तो ती सांगते त्यामध्ये काही पूर्ण चुकीचं असं नाही आहे, पण असं कंटिन्यू नाही पेटणार आहे. तुम्ही त्या युट्यूबला वगैरे काही व्हिडिओ येतात, त्याची दिवाळी वगैरे आल्यानंतर काही जण सांगतात त्याच्यात थोडंसं पाणी असेल तर पाण्यावर पण तो ती वात पेटलेली दिसते. तर याच्यामधलं पाठीमागचं कारण असं आहे बघा. हा खडा आहे, तो तांत्रिक काय करतोय की तुम्हाला ज्या वेळेला मी टोपण घातलं, त्या टोपणाच्या आतमध्ये याचा एक बारीकसा खडा तो लपवून ठेवलेला होता आणि टोपण घालायच्या निमित्ताने तो खडा आतमध्ये पडला. हा खडा कुठला आहे? तर हा खडा आहे कार्बाईडचा. हे कार्बाईड धोकादायक आहे, त्याला कार्बाईड असं म्हणतात. आपण जे काही दिवाळीला फटाके वगैरे उडवतोय त्याच्यामध्ये दारू म्हणून या कार्बाईडचा वापर केलेला असतोय, त्याच्यामुळे धोकादायक आहे. आणि याचा पाण्याशी ज्या वेळेला संपर्क येतोय त्यावेळेला एक वायू निर्माण होते, त्या वायूचं नाव आहे ऍसिटिलीन वायू. आणि हा वायू ज्वालाग्री आहे, तो पेट घेतोय. आणि जसं काही या ऍसिटिलीन त्याच्यामधला संपला, तुम्हाला दिवा विझलेला समोर दिसतोय. ठीक आहे.